पुरे असती चित्र विचित्र मणिमय शोभती सर्वत्र जैसा प्रकाश आकाश मित्र तैसे दिसती ठाई ठाई. आणि त्या म्हणले त्या शहराचं त्या खेड्याचं वर्णन असं होतं. देवगिरी नगराचं चांगली सुंदर मंदिर त्या ठिकाणी बांधलेली होती आणि ते सगळं बघून सैन्याला मोठं आश्चर्य वाटलेलं आहे. पद्मरागे करुण युक्त भूमिका असती लखलखीत नीलमण्याचे ढिगारे भोवत ठेविले असती बालक्रीडे. आणि एवढं म्हणले त्या नगरीचं सुंदर म्हणले स्वरूप होतं की ठिकठिकाणी म्हणले सगळे चमचम करणारे महाल होते, लाइटिंग होती आणि लहान लहान म्हणले मुलं त्या ठिकाणी खेळत होती. असं त्या म्हणले नगरातलं सगळं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ठाई ठाई सरोवरे भरली असती शुद्ध नीरे केंद्र सूर्य विकासी सुंदरे कमरे असती तया माझी. आणि त्या नगराची रचना अशी होती इतकी शोभिवंत होती की ठिकठिकाणी म्हणले पाण्याचे तलाव केलेले होते आणि सुशोभीकरण होतं, झाडी वगैरे होती आणि त्या तळ्यामध्ये कमळं होती. असं इतकं सुशोभित असं हे देवगिरी नावाचं नगर आणि त्या नगराला घोडा गेला नाही. ते शंकर भक्त कारण वास करी अनुदीन तया योग्य प्रकाशमान सर्व काळ ती नगरी. आणि त्या ठिकाणी कसं भक्तासाठी म्हणले शंकर भगवंतांनी वास करीत होते आणि त्याच्यामुळे म्हणले ते नगर इतकं शोभिवंत होतं, पुण्यवान होतं असं या ठिकाणी सांगत आहे. ऐसे जे का देव पूर ते वीरमणी राजा धुरंधर जैसा अमरावती माझी इंद्र तैशा परी शोभतसे. वीरमणी आणि ज्या देवगिरी नावाचं जे काय म्हणले गाव होतं, नगरी होती, या ठिकाणी म्हणले वीरमणी नावाचा राजा राज्य करीत होता असं या ठिकाणी सांगितलं आहे. धर्मनीती करून करी प्रजेचे पालन दुःखधारी नगरी होऊन घालविले दयाने. आणि तो वीरमणी नावाचा राजा कसा होता तर प्रजेला सुखात सांभाळणारा, कोणाला दुःख नाही आणि सगळं नीतीनं राज्य चालवणारा असा तो म्हणले वीरमणी नावाचा राजा होता. त्या राजाबद्दल कथा सांगत आहे. तयाचा महाशूर सूत रुक्मांगद नामे विख्यात बहुत स्त्रिया समवेत गेला अरण्यात एक दिनी. आणि त्या वीरमणी राजाला एक मुलगा होता रुक्मांगद नावाचा आणि त्या रुक्मांगदाने काय केलं तर आपल्या त्याच्यात काही राण्या होत्या, पत्न्या होत्या, त्यांना घेऊन तो अरण्यामध्ये गेलेला आहे. क्रीडा करावी म्हणून पावला शिशोभित काननी षड ऋतू संपत्ती तया स्थानी वास करीती सर्वदा. आणि तो रुक्मांगद नावाचा त्या वीरमणी राजाचा मुलगा जो होता रुक्मांगद तो आपल्या पत्नी समवेत आणि अरण्यात गेला आणि ते इतकं सुशोभित अरण्य होतं. मोठं पाण्याचं तळ होतं, झाडी होती हिरवीगार, नाना तऱ्हेची झाडी होती आणि अशा म्हणले त्या अरण्यामध्ये तो आणि तो रुक्मांगद नावाचा राजा गेलेला आहे. च्युत वृक्ष फले करून नम्र झाले असती संपूर्ण नाना वृक्षावरून पवन मंद सुगंध येत असे. आणि म्हणले ते वन इतकं सुशोभित होतं, तळ्याला पाणी होतं, त्या ठिकाणी झाडी होती, काही झाडं म्हणले खाली वाकलेली होती. एवढे सुशोभित नाना प्रकारचे वृक्ष होते आणि फळा फुलांना असे बहरलेले वृक्ष होते आणि त्या ठिकाणी आणि क्रीडा करण्यासाठी हा आणि रुक्मांगद नावाचा राजा गेला आहे. तैसेच विराज ती नाग शारद माल पुत्रांग येथे की वृक्ष सांग ठाई ठाई फुलली असती कोकिळा गरजती सुस्वर कारंडक शुक मयूर नाना या बीच पक्षी सुंदर क्रीडती आयशावणी राजसूत सकळ स्त्रिया समवेत खात्या आनंद क्रीडत विषयासक्त होणे. आणि मग ज्या वेळेला तिथलं सुशोभीकरण एवढं म्हणले सुंदर तळ होतं, त्या ठिकाणी झाडी म्हणले होती, एवढं प्रसन्न वातावरण होतं आणि तो वीरमणी नावाच्या राजाचा मुलगा होता रुक्मांगद त्या ठिकाणी स्त्रिया समवेत गेला आणि त्या ठिकाणी तो क्रीडा करण्यासाठी थांबलेला आहे. काही स्त्रिया करीती गायन काही हावभाव दावी ती पूर्ण काही नयनबाने करून राजपुत्रासी विंदिती. आणि मग त्या तिथे गेल्यावर ते वातावरण बघून सगळे म्हणले मोहून गेले आणि त्या स्त्रिया काय करायला लागल्या तर त्या राजाला आपला मोहात टाकण्यासाठी अनेक प्रकारचे म्हणले चित्र विचित्र आणि त्या ठिकाणी प्रकार करू लागले. काही बैसती मांडीवरी काही बोलती मधुर उत्तरी काही तयासी धरून करी म्हणती क्रीडा आम्हा संगे. आणि मग ज्यावेळेस त्या स्त्रियाच्या तिथलं वातावरण बघितलं एवढं सुशोभित होतं, थंडगार हवा सुटलेली होती आणि मग त्या राजावर मोहित झाल्या आणि मग कोणी हाताला धरायचं, कोणी मांडीवर बसायचं आणि आमची इच्छा पूर्ण करा अशा अनेक प्रकारे त्या राजाला त्या ठिकाणी बोलू लागले. रीती करून
रुक्मांगादासी करीती क्रीडन पुष्पशय सूर्य करून पहुडवी ते तयासी. आणि मग नाना प्रकारचे म्हणले त्या ठिकाणी करू लागल्या. काय चित्र विचित्र त्या म्हणले चाळ्या करू लागल्या आणि म्हणले फुलाची शेज केली आणि त्या रुक्मांगात त्या राजाच्या मुलाला आणि त्या म्हणले फुलाच्या शेजेवर झोपिवलं अशा त्या ठिकाणी केलेलं आहे. मग काही वेळ पर्यंत सकळ विषय सुख भोगीत तव ते अकस्मात येणे आश्वजान पाटला. आणि मग काही वेळाने म्हणले त्यांच्या सगळ्या क्रीडा करायच्या झाल्या आणि म्हणले त्या ठिकाणी आणि त्यावेळेस तो जो काय ह्याला यज्ञाचा जो घोडा होता तो घोडा त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि केशर आदि करून उठी दिशे शोभायमान मस्तकी सुवर्ण पत्रिका पाहून आश्चर्य करती सकळ स्त्रिया. आणि मग त्या स्त्रियांनी तो घोडा बघितला. तो घोडा कसा होता तर सुंदर होता म्हणले. त्याचा म्हणले त्या चंदनासारखा म्हणले त्याच्या अंगाचा सुवास येत होता. मस्तकावर एक पत्रिका होती आणि ती पत्रिका त्या ज्यावेळेस त्या रुक्मांगदाच्या त्या पत्नीने त्या स्त्रियांनी पाहिली तेव्हा काय केलेलं आहे. मग म्हणती पतीसी चमत्कार पाहतो रेसी जेन पाहिले दृष्टीसी आज आम्ही देखत असो. आणि मग ज्या वेळेस म्हणले तो घोडा त्या ठिकाणी आला एवढा म्हणले सुंदर घोडा त्या स्त्रियांनी बघितला आणि त्या रुक्मांगाला त्यांनी सांगितलं मगा बघा म्हणले पतिराया बघा म्हणले की आम्ही जे कधी बघितलं नाही आज असं म्हणले आम्ही नवल बघितलेलं आहे. म्हणून त्या घोड्याकडे बोट करून त्या रुक्मांगाला जाऊ लागले. अश्व कोणाचा आलवनात कुंकुम चर्चिले शिवशोभित बूटा पाहो त्वरित जात असे मंदगती. आणि आपल्या पतीला त्यांनी सांगितलं की बघा बघा म्हणले इतका घोडा सुंदर आहे म्हणले कपाळावर म्हणले पत्रिका आहे हळदी कुंकू त्याला लावलेला आहे म्हणले आणि तुम्ही उठून बघा किती सुंदर घोडा आहे असे त्या स्त्रिया त्या ठिकाणी बोलत आहे. आपण जाऊन तया प्रती धरणार त्वरित गती ऐसे ऐकून स्त्रियाची उक्ती रुक्मांगद उठला पै. आणि मग ज्यावेळेस त्या स्त्रियांनी सांगितलं की बघा म्हणले तो सुंदर घोडा आहे म्हणले मस्तकावर पत्रिका आहे आणि तुम्ही काय करा तर म्हणले त्या घोड्याला धरा म्हणले. मग तसं त्या स्त्रियांनी सांगितल्यावर रुक्मांगद उठला आणि त्या घोड्याला धरण्यासाठी जाऊ लागला. जाऊन सत्वर धरिला तो रहवर वाचून पाहता सुवर्ण पत्र वर्तमान सर्व कळाले. मग ज्यावेळेस त्या स्त्रियांनी सांगितलं की तो घोडा तुम्ही धरून आणा असं म्हणल्यानंतर तो रुक्मांगद उठला आणि जाऊन त्या घोड्याला धरलं आणि त्या घोड्याला धरल्याबरोबर त्याने काय बघितलं तर त्याच्या कपाळावर म्हणजे मस्तकावर पत्रिका लावली होती ती सगळी वाचून बघितली आणि तो पुढे काय करू लागला. मग तयासी आणून दावी सकळ स्त्रिया लागून मने रामे यज्ञ लागून आश्व सोडिला असे पृथ्वीवरी. मग त्या रुक्मांगदानं तो घोडा धरून आणला त्या स्त्रियाजवळ आणून उभा केला आणि स्त्रियांनी सांगितलं तेव्हा म्हणले हा म्हणले राम अश्वमेधाचा म्हणले घोडा आहे आणि यज्ञासाठी त्यांनी सोडलेला आहे असं या पत्रिकेवरचा मजकूर आहे असा तो सांगू लागलाय. माझ्या पित्याचा पराक्रम पूर्ण ठावा असे सकाळ लागून इंद्रा परी संपत्ती भोगून सुखे असे की या ठाया. मग ज्यावेळेस त्याने ती पत्रिका वाचून आपल्या त्या स्त्रियांना दाखवली आणि त्याने सांगितलं की म्हणले त्याच्यावर काय लिहिलंय तर हा जो कोणी घोडा धरील त्याने म्हणले युद्धाला तरी यावं नाहीतर म्हणले करभार द्यावा असं म्हणले याच्यावर लिहिलं. पण म्हणले माझ्या वडिलाचा तुम्हाला पराक्रम माहित आहे म्हणले सगळ्या देवांना दानवाला सुद्धा म्हणले आमचं वडील अजिंक्य आहे आणि आमच्याकडे एवढी संपत्ती आहे असा तो रुक्मांगद बोलत आहे. यासी जिंकिल सवारंगणी ऐसा वीर नसे कोणी अश्वमेध कार्याला गुणी योग्य असे मम पिता. आणि मग त्यांनी सांगितलं की म्हणले आमच्या वडिला म्हणजे वीरमणी राजाला जिंकणारा म्हणले या जगामध्ये कोणी नाही म्हणले आणि म्हणून मी ही घोडा धरला आणि आता आपल्या नगराला नेऊ आणि म्हणले काय तर आपल्याला सुद्धा यज्ञ करायला हा घोडा चांगला आहे तर आपण याला धरून ठेवू असा रुक्मांगद त्या ठिकाणी बोलत आहे. ऐसे असोनी रघुनंदन यज्ञ करी अभिमान करून तरी तयाचा शोभाधून हे तो आता नगरी पै. आणि म्हणले आमच्या वडिलाचा पराक्रम माहित असताना सुद्धा म्हणले आता तो राम म्हणले यज्ञ करतोय म्हणले रघुनंदन आणि तर म्हणले मी आता काय करतो तर तो म्हणले घोडा या ठिकाणी बांधून ठेवतो असा रुक्मांगद त्या ठिकाणी बोलत आहे. ऐसे बोलून वचन अश्व केला दूत स्वाधीन म्हणे यासी करुणी बंधन नगरामध्ये ठेवावा. आणि मग त्या रुक्मांगदाने काय केलं आपल्या नौकराला बोलवलं म्हणले जावा म्हणले हा घोडा घेऊन आपल्या नगरामध्ये आणि याला बांधून टाका असं त्यानं आपल्या सेवकाला आज्ञा दिली. ऐकताचे ते दूत सत्वरी अश्वनेती नगरामाझारी
दृढ बंधन करून वीरी रक्षण केले तयाचे. आणि मग लगेच म्हणले त्या रुक्मांगदाने सांगितलं की घोडा म्हणले आपल्या नगरामध्ये जाऊन म्हणले बांधून टाका. लगेच सेवकाने राजाचं ते ऐकलं आणि नेला आणि त्या आपल्या म्हणले राजवाड्यामध्ये तिथं नेऊन त्या घोड्याला बांधलं आणि त्याचं रक्षण करण्यासाठी सगळे त्या बुरुजावर किल्ल्यावर जाऊन बसलेले. इकडे रुक्मांगद वनी स्त्रिया संगे क्रीडा करोनी तृप्त होऊन अंतकरणी आनंदाते पावला. आणि मग ते दूध घेऊन गेले. घोडा नगरामध्ये त्यांनी बांधला. तिकडे रुक्मांगदाने काय केलं, आपल्या स्त्रिया बरोबर म्हणले तिथं म्हणले सगळी क्रीडा केली, सगळं वन विहार त्या ठिकाणी केला असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग स्त्रिया म्हणती प्राणपती तुम्ही धरले अश्वाप्रती भय वाट्या चित्ती तरी नगरी चढावे. आणि मग ज्यावेळेस तो घोडा त्या राजानं त्या रुक्मांगदानं नगराकडे पाठवला त्यावेळेस त्या स्त्रिया घाबरू लागल्या आणि त्यांनी सांगितलं तेव्हा म्हणले आज तुम्ही घोडा धरलाय खरं पण आम्हाला म्हणले भीती वाटते म्हणले. तेव्हा घोडा कोणाचा आहे, कोणतरी त्या पाठीमागनं येईल म्हणून आपण काय करू तर आपल्या आपल्या नगराला सगळे जाऊ असे त्या स्त्रिया रुक्मांगदाला बोलत आहेत. आपण वीर श्रेष्ठ म्हणून धरला ती अश्व लागून ना तरी रामाशी वैर कोण करता आम्हा दिसेना. आणि मग त्यांनी सांगितलं किंवा म्हणले आपण म्हणले तुम्ही शूर आहो म्हणून तुम्ही घोडा धरला म्हणले पण म्हणले आम्हाला असं वाटत नाही की ह्या जगाच्या पृथ्वीवर म्हणले जगामध्ये म्हणले किंवा कोणी म्हणले त्या रामाचा घोडा धरील किंवा रामाला जिंकेल असं आम्हाला कोणी दिसत नाही पण तुम्ही शूर आहो म्हणून तुम्ही घोडा धरला अशा स्त्रिया बोलत आहेत. जय राम रावणासी निर्धारिले पुत्र पौत्रेसी सुखी केले सकळ देवासी तयाचा अश्व हा असे. आणि आम्ही म्हणले त्या रामाची कीर्ती ऐकली की त्या रामानं काय केलं तर त्या रावणाला म्हणले कसं तर त्याची सगळी लंका घेतली म्हणले मुला बाळा सहित त्या रावणाला जिंकलं. एवढा तो राम पराक्रमी आहे आणि त्या रामापुढे कोणाचा टिकाव लागणार नाही पण तुम्ही आता त्याचा घोडा धरला म्हणून आम्हाला भीती वाटते असे त्या स्त्रिया बोलतात. तुमचा पराक्रम गहन आम्ही अवलोकीला पूर्ण परी आता नगराला गुण चलावे पै सत्वरी. आज तुमचा पराक्रम घन आम्ही अवलोकीला पूर्ण परी आता नगराला गुण चलावे पै सत्वरी. आणि मग त्या स्त्रियांनी सांगितलं किंवा म्हणले तुम्ही घोडा धरला आम्ही तुमचा पराक्रम बघितला म्हणले मग तुम्ही घोडा धरलाय खरं पण आता म्हणले काय करा तर आपलं पटशिरी आपल्या नगराला म्हणले गावाकडे चला अशा त्या स्त्रिया रुक्मांगद राजाला बोलत आहेत. ऐकून स्त्री याची वाणी रुक्मांगद संतोषला म्हणी मग तयासी सांगे गे होनी नगरपती पावला. आणि ज्यावेळेस स्त्रियांनी सांगितलं की म्हणले आता आपण आपल्या नगराकडे चला असं म्हणल्यानंतर त्या रुक्मांगदाला जरा आनंद वाटला आणि मग आपल्या स्त्रियांना घेऊन तो राजा नगराकडे निघालेला आहे. मग जाऊनी पित्यापासी वर्तमान सांगे तो रेसी म्हणे ताता राम अश्वासी धरले असे म्याजी. आणि ज्यावेळेस तो म्हणले स्त्रिया बरोबर म्हणले नगरामध्ये गेला त्यावेळेस आपल्या वडिलांकडे म्हणजे वीरमणी राजाकडे गेला आणि त्यांनी सांगितलं पिताश्री म्हणले मी त्या रामाचा म्हणले अश्वमेध यज्ञाचा घोडा धरलेला आहे असा तो आपल्या वडिलाला सांगू लागला आहे. मग जाऊन तयासी आणून नगरी बंधन करून रक्षिलास वीरी आता युद्ध लागून सत्वरी जाणे लागेल आम्हाते. आणि त्या वीरमणी राजाला सांगितलं रुक्मांगदानं किंवा म्हणले त्या रामाचा घोडा म्हणले आम्ही धरलाय म्हणले आणि सेवकाच्या हाती म्हणले नगरात आणून बांधलेला आहे म्हणले तर आता म्हणले त्याच्या पाठीमागून सैन्य येईल तर आपल्याला सुद्धा त्यांच्यावर युद्ध करावं लागेल असा रुक्मांगद आपल्या वडिलाला त्या ठिकाणी बोलत आहे.